महायुतीच्या रिपोर्ट कार्डवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. 100 दिवसात जनतेचा अपेक्षाभंग झाला असून मुख्यमंत्र्यांनी कुठल्या आधारावर मार्क दिले असा सवाल विरोधकांनी केला. तर आपला पेपर आपणच तपासण्याची ही पद्धत आहे असा टोलाही लगावला आहे. रायगडचं पालकमंत्रीपद गावगुंडाकडे जाऊ नये असं म्हणत राऊतांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली होती. त्यावर गोगावलेंनी प्रत्युत्तर दिलं. कोण गावगुंड हे जनता ठरवेल असं गोगावले यांनी म्हटलंय. तर पालकमंत्रीपदाच्या वादात राऊतांनी पडू नये असंही त्यांनी ठणकावलंय. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या वतीनं कोल्हापुरातील अडकूर इथं शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नागरी सत्कार करण्यात आला. मंत्री हसन मुश्रीफही कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील साई दरबारी दाखल झाले होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांचं स्वागत केलं. दरम्यान जलशक्ती मंत्र्यांच्या हस्ते गोदावरी उजवा कालवा अस्थिरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. उन्हाळ्यातील तज्ज्ञ समितीमधील 2 सदस्यांच्या नियुक्तीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आक्षेप घेतला. शहराच्या विकासासाठी न्यायालयाच्या आदेशानं तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती. ही नियुक्ती न्यायालयाच्या माध्यमातून होणं अपेक्षित होतं. दरम्यान या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी देखील केली आहे. यवतमाळ जिल्हा भाजप अध्यक्ष पदासाठी चुरस पाहायला मिळते. पक्ष निरीक्षकांनी कोर टीमकडनं जाणून घेतलेल्या अभिप्रायामध्ये 5हून अधिक नावं पुढे आली आहेत. दरम्यान यांच्यापैकी कुणाच्या गटात अध्यक्षपद जातं याकडे लक्ष लागलंय. मावळचे आमदार सुनील शेळकेंनी तळेगाव नगर परिषदेमध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये नागरिकांनी तक्रारींचा पाढा शेळकेंसमोर मांडलेला आहे. नागरिकांनी रस्ते आणि पाणी पुरवठ्याबाबत तक्रारींचा भडीमार केला. त्यावर शेळके यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना धारेवर धरलंय. लाडक्या बहिणींच्या निधीचं नियोजन केलंय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. लाडक्या बहिणींना तातडीनं पैसे देण्याचा प्रयत्न सुरू असून सर्व योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमामध्ये आदिती तटकरेंच्या महिला आणि बालविकास खात्यानं प्रथम क्रमांक पटकावलाय. त्यानिमित्त रायगडच्या महाडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केलाय. भंडाऱ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याबद्दल जल्लोष केलाय. कार्यकर्त्यांनी मिठाई वाटत पंतप्रधानांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नागपुरात जातनिहाय जनगणनेचा निर्णय झाल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडनं जल्लोष करण्यात आला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा सत्कार केला. यावेळी ओबीसी बांधवांनी फटाके फोडून लाडू वाटत आनंद साजरा केला. सांगलीच्या डफळापूरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टाकीवर चढून आंदोलन केलंय. गावाला सुरळीत आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, तर गावातील विविध विकासांच्या कामाला गती मिळावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय. उल्हासनगरातील पाणीटंचाई विरोधात शिवसेना ठाकरे पक्षानं महापालिकेच्या बाहेर होम हवन करत आंदोलन केलंय. महापालिकेनं पाणीपट्टीमध्ये वाढ केली तर परिसराला पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांनी आक्रमक होऊन आंदोलन केलं. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पीक विमा तसंच इतर विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मोर्चा होता. या आंदोलनात जिल्हा शिवसेना पदाधिकारी, शेतकरी बांधव सहभागी झाले होते. मोर्चाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी अरविंद सावंतांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा निघालाय. ग्रामीण भागातून शेतकरी ट्रॅक्टरसह अमरावती शहरात आंदोलनासाठी दाखल झाले. मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आलं, तर कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड ठोठावलाय. काँक्रिटीकरणाच्या कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी मनपा आयुक्तांनी ही कारवाई केली. पिंपरी चिंचवड शहरातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलला महापालिकेनं दणका दिला. रुग्णालयाला विनापरवाना जाहिरातबाजी करणं महागात पडलं. महापालिकेनं रुग्णालयाला 25,000चा दंड ठोठावलाय, तर रुग्णालय आणि बाहेरच्या परिसरात लावलेले अनधिकृत होर्डिंग्सही हटवलेले आहेत. चंद्रपुरात दारूच्या 530 पेट्या जप्त केल्या. या अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री गडचिरोलीमध्ये होणार होती. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेनं बंदर शिवापूर परिसरात कारवाई केली.
कोल्हापुरातील चंदगडमध्ये जंगलात जनावरांची शिकार करण्यासाठी वापरणारे 100 गावठी बॉम्ब नष्ट करण्यात आले. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी 100 गावठी बॉम्ब आढळले होते. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानंतर हे गावठी बॉम्ब नष्ट केले. नवी मुंबईत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलंय. तर यात अनेक प्रकारच्या कारवाया सुरू आहेत. यावेळी परराज्यातील व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली. तर त्यांच्या ओळखपत्रांचीही तपासणी केली. अमरावतीमधील खोलापुरीत एका पत्नीनं स्वतःच्या पतीला मारहाण करत त्याला लुटण्याचा कट रचला. प्रॉपर्टीचा हिस्सा आणि दर महिन्याला 15,000 रुपये देणार असा मॅरेज कॉन्ट्रॅक्ट करून या महिलेनं लग्न केलं. मात्र पतीनं पत्नीचं आश्वासन न पाळल्यानं पत्नीनं 1200 रुपयात पतीला लुटण्याची सुपारी दिली. त्यामुळे पतीला मारहाण करत त्याच्याकडनं 95,000चा ऐवज लुटलाय. नाशिक रोड भागात एका युवकाची हत्या झाली आहे. या ठिकाणी 2 जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. जुन्या भांडणातून वाद निर्माण झाल्याची माहिती आहे. मुंबईत गेल्या 3 महिन्यात सायबर गुन्ह्यांचा आलेख चढाच आहे. सायबर गुन्ह्यांशी संबंधित 1106 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आकडा 117 वर पोहोचलाय. यातील फक्त 14 गुन्ह्यांची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश आलंय. डोंबिवलीत महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक केली आहे. रेल्वे पोलिसांनी या महिलेवर कारवाई केली आहे. या कारवाईत महिलेकडनं मोबाईल आणि रोकडही जप्त करण्यात आली आहे. येवला तालुक्यातील नागडे इथं शेतकऱ्याच्या गोठ्यातून 4 गायी चोरीला गेल्यात. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोर कापून गायींना पळवून नेलं. या प्रकरणी येवला शहर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. संभाजीनगरातील गंगापुरात एका शेतकऱ्याच्या घरावर 8 ते 10 दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या दरोडेखोरांनी शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. यावेळी दरोडेखोरांनी 5.5 लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली. परभणीच्या जवाहर कॉलनीत चोरीची घटना घडली. घरातलं सोनं, चांदी आणि रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत झालेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. गडचिरोलीमधील आंबेशिवणीमध्ये अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागानं कारवाई केली आहे. त्या कारवाईत रेतीसह 3 मोठे ट्रक जप्त केले. तर हे 3ही ट्रक अमरावतीमधील असून या रेतीची विदर्भात तस्करी होत असल्याचं समोर आलेलं आहे. जळगावातील लावण्या सोनवणे या विद्यार्थिनीनं डॉक्टर होमी भाभा टॅलेंट सर्च या परीक्षेत महाराष्ट्रातनं 3रा क्रमांक तर खानदेशातून प्रथम क्रमांक पटकावलाय. तर लावण्याला इस्रोमध्ये 4 दिवसांच्या भेटीसह उपग्रह अवकाश संशोधनाची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार 2, 3 आणि 6 मे रोजीच्या परीक्षा पुढे ढकलल्यात. या परीक्षांचं नवं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी भगवान बुद्ध यांच्या पवित्र अवशेषांसह व्हिएतनामला जाणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. व्हिएतनाम बौद्ध विद्यापीठाच्या बुद्ध हॉलमध्ये आयोजित एका स्वागत समारोहात या पवित्र अवशेषांची स्थापना करण्यात आली, अशी माहिती किरेन रिजिजू यांच्या कार्यालयानं दिली आहे. राज्य सरकार आणि गोदरेजमध्ये सामंजस्य करार झालाय. मुंबईत गोदरेज जागतिक दर्जाचा प्रोडक्शन स्टुडिओ उभारणार आहे. पनवेलमध्ये स्टुडिओ उभारणी केली जाणार आहे. यासाठी 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 2,500 जणांना रोजगार मिळणार आहे. मुंबईतील 35 उड्डाणपुलांवर साऊंड बॅरियर्स लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होणार नाही. उड्डाणपुलावर दुतर्फा साऊंड बॅरियर्स लावण्यात येणार आहेत. रायपूर विमानतळावरील एका तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या तरुणाला सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवल्यानंतर त्याच्या बॅगेमध्ये बासऱ्या सापडल्या. यानंतर त्याला अधिकाऱ्यांनी बासरी वाजवून दाखवायला लावली.
सोलापुरात 100 दिवसांचा कार्यालयीन सुधारणा उपक्रम घेण्यात आलेला आहे। या उपक्रमामध्ये सोलापूरचे एसपी अतुल कुलकर्णी सर्वोत्तम पोलीस अधीक्षक ठरले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं 3रा क्रमांक पटकावला। जिल्हाधिकारी कार्यालयानं 80.86 गुणांसह 3रा क्रमांक पटकावलाय, तर जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयानं सुद्धा 65.71 गुणांसह 3रा क्रमांक पटकावला। महाराष्ट्र दिनी शहापुरातल्या माऊली प्रतिष्ठाननं आजी माजी भारतीय लष्करी सेवेत कार्यरत सैनिकांचा सत्कार केला। खारे विद्यालयामध्ये आयोजित सोहळ्यात सैनिकांच्या कुटुंबियांचा आणि वीर पत्नींचा सन्मान केला गेला। खासदार सुरेश म्हात्रे आणि शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचा सन्मान केला। महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सवाचं आयोजन केलं। 2 ते 4 मे पर्यंत हा महोत्सव पार पडणार आहे। महोत्सवानिमित्त विविध पॉइंटवर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय। या उत्सवाच्या पूर्वसंध्येला आकर्षक लेझर शोचं सर्वांनी आकर्षणाचं केंद्र ठरलं। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। 20हून अधिक अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक आणि विशेष सेवा पदक प्राप्त झालं। त्यांचा पोलीस आयुक्त विनकुमार चौबे यांनी सन्मान केला। उन्हाळी सुट्टीसाठी सुरू केलेल्या विशेष रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल झालं। मनमाड, नाशिक, भुसावळसह इतर ठिकाणच्या गाड्यांचं 8 जूनपर्यंत रिझर्वेशन फुल आहे, तर खासगी ट्रॅव्हल्सचे दर तिप्पट झाले, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। वाशिम जिल्ह्यात स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे। सध्या जिल्ह्यात 2,37,000 लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित आहेत, तर आतापर्यंत केवळ 7,92,000 जणांची केवायसी पूर्ण झाली आहे। सफाई कामगारांना अखेर न्याय मिळाला। मृतांच्या वारसांना दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे। 1993 नंतरच्या अपघातग्रस्त कामगारांना मदत दिली जाणार आहे। नियमित, कंत्राटी आणि दैनंदिन तत्वावरचे कामगार मदतीस पात्र आहेत। संभाजीनगर पोलीस दलाला राज्य सरकारकडनं 16 नव्या स्कॉर्पिओ गाड्या मिळाल्यात। या गाड्या पोलीस स्टेशनला देण्यात येणार आहेत। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते गाड्यांचं पूजन करण्यात आलं। या गाड्यांसोबतच राज्य राखीव दलासाठी 3 व्हॅन सुद्धा संभाजीनगर पोलिसांना मिळाल्या आहेत। पुणे पिंपरी चिंचवडमधील पीएमआरडीएचा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली। मात्र विकास आराखडा रद्द केला तरीही पीएमआरडीएच्या विकास कामांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं महानगर आयुक्तांनी स्पष्ट केलं। भारतात नोकरी बदलण्याचा कल वाढतोय। वर्षभरात 82% भारतीय नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत। वर्क लाईफ बॅलन्स होण्यासाठी नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार केला जातोय, असा अहवाल जागतिक व्यावसायिक सेवा संस्थेनं दिला आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी कृती आराखड्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था या आराखड्याची अंमलबजावणी करणार आहेत, तर नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत। माहूरच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे। पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे 1 लाख शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल। पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे नसल्यानं पूर्ण पाणी तेलंगणामध्ये वाहून जात होतं। मावळमधील देहू ते विठ्ठलवाडी दरम्यान गळती लागलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली। या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती, त्यामुळे बातमीनंतर पाणी पुरवठा विभागाला खडबडून जाग आली।